मागे ना या कलाकारांची खूप जास्ती मेहनत असते। राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ते जय मल्हारचं प्रभय सुद्धा मटेरियल टाकून मग पूर्ण एक एक आहे ना आल्यानंतर सुद्धा लालबागचा राजा आमच्या सोंड मांडवीचा महाराजा त्याचं पाठ सुद्धा इथे आल्याचं ना इथे पाठ रेडी होत आहे म्हणजे। आणि इथे अजून ना मित्रांनो बांबू एक 25 ते 26 फूट। जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये। तर मित्रांनो आजचा व्हिडिओ जो आहे अपडेट वरती असणार आहे। अपडेट व्हिडिओ म्हणजे मित्रांनो परेल वर्कशॉप गणसंकुल वर्कशॉप जे मुंबईमधले 2 मोठे वर्कशॉप आहेत तर त्यांच्यावरती हा व्हिडिओ असणार आहे। आणि सोबतच मित्रांनो लालबागचा राजा त्याचं सुद्धा पाठ्यपूजन सोहळा झालेला आहे, सो मी ते पण कव्हर करायचा प्रयत्न करणार आहे। तो व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये तुम्हाला मित्रांनो 2 मोठे वर्कशॉप आणि लालबागच्या राजाचा पाठ्यपूजन सोहळा पाहता येणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। मी आता जातो आणि तिकडे जाऊन ब्लॉग कंटिन्यू करतो। तर मित्रांनो आता आपण आलेलो आहे परेल वर्कशॉपला आणि बघूया इथे काय अपडेट वगैरे आपल्याला माहिती पडते, त्या हिशोबाने मी तुम्हाला सगळं सांगतो डिटेलमध्ये। तर व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा। हे बघा नाव वाचू शकता वरती कलागंध आर्ट्स म्हणजेच आपलं परेल वर्कशॉप। आणि दरवर्षी आपण आपली मंडळी सर्व इथेच उभी असते आणि इथेच सर्व असा क्राऊड वगैरे असतो। गणपती बाप्पांच्या मूर्त्या वगैरे सर्व इथूनच निघतं, आगमन वगैरे होतं, तुम्हाला माहीत असेल। तर बघूया आता काय अपडेट वगैरे मी तुम्हाला आज जाऊन दाखवतो। मध्ये जाऊया आणि बघूया काय तयारी वगैरे सुरू आहे। तर हे बघा बांबू वगैरे आणलेले आहेत आणि मागच्या वर्षीचे बघा प्रभय वगैरे सुद्धा इथे आपल्याला दिसत आहेत। तयारी एकदम जोरामध्ये सुरू आहे कारण या टायमाला आहे ना बंदीमुळे तुम्हाला माहीत असेल POP बंदी होती, त्यामुळे ना काही करायला वगैरे नव्हते। बघ कात्या वगैरे बघू शकतात। तर बंदीमुळे आहे ना काही मोठ्या मूर्त्या बनवायला नव्हतं सांगितलेलं, जसं तुम्हाला माहीत असेल POP बंदी होती। पण आता POP बंदी उठली आणि परत एकदा परेल वर्कशॉपमध्ये ना सर्व बनायला एकदम सुरुवात झालेली आहे, मोठ्या मोठ्या मूर्त्या। तर बघूया हे बघा मस्तपैकी ना बांबू विंबू वगैरे लागून तयार झालेले आहेत आणि लवकरच आपल्याला इथे ना मोठ्या मूर्त्यांचं काम होताना सुद्धा आपल्याला इथे पाहायला भेटणार आहे। हे बघा इथे प्रभय वगैरे ठेवलेला आहे मित्रांनो। हे बघा बाकी अजून मूर्त्या वगैरे आलेल्या नाहीत। माहीत असेल तुम्हाला लास्ट टाईमला इथे पेशवा आर्ट म्हणून होता जे टिश्यू पेपरपासून ना मूर्ती तयार करतात आणि मला खूप चांगली अशी कल्पना ती वाटली कारण की ती पर्यावरणपूरक होती मूर्ती आणि खूप छान असं पेशवा आर्ट होतं इथे। तर थोड्या दिवसांमध्ये इथे पेशवा आर्ट आपल्याला पाहायला भेटेल। बाकी अजून मूर्ती वगैरेंचं काम वगैरे अजून इथे सुरुवात नाही झालेली आहे, तर प्रभय वगैरेच आपल्याला इथं पाहायला भेटतात। बाकी इथे साचे वगैरे बघा, साचे वगैरे आपल्याला इथे दिसत आहे। तर थोड्या दिवसांमध्येच म्हणजे आजची तारीख जी आहे मित्रांनो ती आहे 14 तारीख आणि मंथच्या एंडपर्यंत आपल्याला इथे ना गणपती बाप्पांच्या मूर्त्यांचं काम बऱ्यापैकी चालू झालेलं पाहायला भेटेल। हा आहे आतमध्ये परेल वर्कशॉप। बघा गणपतीचं ना इथे पार्ट रेडी होत आहे म्हणजे गणपती बाप्पा याच्यावर बसलेला असतो। आता बाजूला इथे रेडी आहे बट मी दाखवत नाही कारण रेडी नाही गणपती बाप्पा, त्यामुळे तर याच्यावरती आहे ना गणपती बाप्पा बसतो। तर ते इथे ट्रॉली बनायचं इथे चालू झालं। ट्रॉली नाही म्हणता येणार, पार्ट म्हणता येईल कारण गणपती बाप्पा याच्यावरती विराजमान असतो। तर ते काम सुरू झालेलं आहे। टाईम खूप कमी वाचलेला आहे म्हणजे खूप कमी टाईम आहे, त्यामध्ये ना काम जास्ती करायचं आहे। तर बघूया आता किती टायमामध्ये बाप्पा आपल्याला इथे पाहायला भेटतील। आजची 14 तारीख आहे आणि मंथच्या एंडपर्यंत आपल्याला ऑलमोस्ट भरपूर गणपती बाप्पा इथे पाहायला भेटतील। आणि मित्रांनो जशी POPची बंदी हटली आहे इथे ना पाटा वगैरे सुद्धा यायला लागलेत आणि इथे माझ्यासमोर बघा शिवप्रताप सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ मांडवीचा महाराजा त्याचं पाठसुद्धा इथे आलेलं आहे। म्हणजे ना थोड्याच दिवसामध्ये इथे ना आपल्याला मांडवीचा महाराजा इथे पाहायला भेटणार आहे। तर काम एकदम जोरामध्ये सुरू झालेलं आहे। तर बघूया अजून आपल्याला इथे अजून काय पाहायला भेटतो। हे बघा इथे ना हे बघा साचे वगैरे सुद्धा ठेवलेले आहेत। बघा गणपती बाप्पाचा हात बघा आणि त्यामध्ये ना हे सगळं असं POP वगैरे मिक्स करून कात्या वगैरे टाकतात। हे बघा आणि हे लोक आहे ना भरपूर जास्ती मेहनत करतात मित्रांनो गणपती बाप्पाला घडवण्यासाठी। हे बघा इथे दादा आपल्याला ठेवून दाखवत आहे। हे बघा आणि याच्या आतमध्ये आहे ना मग ते लोक आहे ना POP आणि हे कात्याचं असं मटेरियल टाकतात आणि मग तो साच्यामधून आहे ना बाप्पाचा हात असा रेडी होतो। प्रत्येक आहे ना बघा इथे प्रत्येक साच्यामध्ये ना तेच केलं जातं आहे आणि असं प्रत्येक आहे ना साच्यामध्ये आहे ना POP आणि मटेरियल टाकून मग पूर्ण एक एक आहे ना असा भाग रेडी होतो आणि मग त्यानंतर आहे ना पूर्ण असा आपला गणपती बाप्पा रेडी होतो। हे बघा असं एकत्र वगैरे करून चिपकवलं जातं। हे बघा दादा आता बघा टाकून दाखवेल आपल्याला। हे बघा खूप जास्ती मेहनत असते मित्रांनो। आपल्याला वाटतं की
20 फुटाचा बाप्पा आहे, 22 फुटाचा बाप्पा आहे, पण त्याच्या मागे ना या कलाकारांची खूप जास्ती मेहनत असते. हे लोक दिवस रात्र एक करून आपला बाप्पा खूप सुंदर प्रकारे घडवण्याचा प्रयत्न करत असतात. मित्रांनो इथे जय मल्हारचं प्रभाय सुद्धा आहे बघा, मागच्या वर्षीचं मे बी, आणि जय मल्हारचं प्रभाय इथे पाहायला भेटतं. आणि इथे आहे ना मित्रांनो कारखाने बनायला सुरुवात झाली आहे. दरवर्षी परेल वर्कशॉपमध्ये ना आपल्याला रेडी मूर्त्यांचा कारखाना पाहायला भेटतो. तर तो कारखाना सुद्धा रेडी होत चालला आहे. आणि मी यांना विचारलं असता, यांनी मला सांगितलं महिन्याच्या एंड किंवा जुलैच्या फर्स्ट वीकमध्ये इथे गणपती बाप्पाच्या मूर्त्या आपल्याला पाहायला भेटतील. मित्रांनो आता परेल वर्कशॉपमध्ये आम्ही व्हिडिओ बनवत होतो आणि दरवर्षी आपले सहकारी मित्र दरवर्षी इथे व्हिडिओ बनवत असतात. तर आपल्यासमोर आता प्रथमेश भाऊ, सुमित भाऊ आणि अमित भाऊ. तर तुम्हाला काय वाटतं मित्रांनो की POP बंदी आता हटली आणि जोरामध्ये आपला उत्साह परत साजरा होणार आहे? नाही, खरं तर ना महाराष्ट्र गव्हर्नमेंटचे ना मनापासून आभार आहे, कारण का त्यांनी POP बंदी उठवली आहे. कारण का आता बाप्पाच्या आगमनाला थोडे दिवस उरले आणि टायमावरती त्यांनी POPची बंदी उठली आहे. म्हणजे आता पुरती मर्यादित म्हणजे आता घरगुती बाप्पांची POP बंदी उठली आहे. आता 30 तारखेला मोठा निर्णय येणार मोठ्या बाप्पांच्या मूर्त्या 20 फुटाची. पण त्यांनी असं सांगितलं की 20 फुटाच्या मूर्तीवर बंदी नाहीये, पण तुम्ही विसर्जन कसं करणार याचं आम्हाला सांगा. आता अपडेट आली. आज सकाळीच मी न्यूज बघत होतो की आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेब हे बोलत होते की कृत्रिम तलाव म्हणजे मोठ्या मोठ्या मूर्तींसाठी सुद्धा आम्ही करण्याचा प्रयत्न. बट ते शक्य आहे का? होईल, शक्य केलेलं गेलं तर सगळं काही होतं. बाप्पा पाठीशी आहे सगळ्यांच्या. बाप्पानी निर्णय आपल्या बाजूने लावलाच आहे, तर मग अजून थोडंसं जे आपल्यासाठी वाटत आहे की होणार का नाही, बट ते सुद्धा शक्य होईल असं आपल्याला वाटत आहे. हा नक्कीच. बाप्पांचा आशीर्वाद सगळ्यांचाच. भाऊ आपको कैसे लग रहा है? आम्हाला खूप छान वाटला. छान वाटतंय ना? कारण की गव्हर्नमेंटचा जो नियम आला ना त्याच्याप्रमाणे आम्हाला खूप खुशी झाला. बस फक्त हे 30 तारखेला कसा आला न्यूज, 30 तारखेला मोठ्या याचा निर्णय कसा येतो चालेल, बघूया आपण. तसं आपल्या लोकांना अपडेट देऊया आपण. आणि हा होता परेल वर्कशॉपचा अपडेट. आता बघूया आम्ही पुढे जातो आणि पुढे जाऊन सुद्धा अजून वर्कशॉपचा तुम्हाला अपडेट देतो. तर व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा. मित्रांनो परेल वर्कशॉप दाखवून झाल्यावरती आता मी आलोय गणसंकुल वर्कशॉपला. परेल वर्कशॉप नंतर गणसंकुल वर्कशॉप हे सर्वात मोठं आणि दुसऱ्या नंबरचं वर्कशॉप आहे. आणि इथे अजून ना मित्रांनो बांबू वगैरे काही लागले नाही आहेत. हे बघा गणसंकुल, आणि इथे बांबू वगैरे अजून काही लागलेले नाही. सॉरी, बांबू लागलेले, ताडपत्री वगैरे काही लागली नाही आहे. आणि अजून टाईम आहे इथे 2 महिने आहेत. तर काम एकदम फटाफट करतील आता. जसं एकदा ताडपत्री पडली का काम एकदम जोराशोराने चालू होईल. हे बघा बाकी इथे कारखाना आहे मित्रांनो. हे बघा श्री गणेश चित्रशाळा. आता आतमध्ये जाऊन बघूया, मी तुम्हाला दाखवतो काही गणपती रेडी झालेले. तर हे बघा मित्रांनो श्री गणेश चित्रशाळा, खास आकर्षण डायमंडवर. इथे सुबक आकर्षक इको फ्रेंडली मूर्त्या भेटून जातील. आणि हे बघा इथे मित्रांनो मूर्त्या वगैरे रेडी झालेल्या आहेत. रेडी म्हणजे अजून कलर काम वगैरे बाकी आहे. मी तुम्हाला दाखवून देतो सॅम्पल वगैरे. जर तुम्हाला मूर्ती आवडली असेल तर तुम्ही येऊन इथे कॉन्टॅक्ट करून विकत घेऊ शकतात. हे बघा डायमंड वर्क, अजून कलर काम वगैरे बाकी आहेत. मी जस्ट तुम्हाला दाखवून देतो सॅम्पल वगैरे. हे बघा वरती सुद्धा आहेत. इथे मित्रांनो तुम्हाला आहे ना 1 फुटापासून ते 4 ते 5 फुटापर्यंत गणपती बाप्पाच्या मूर्त्या भेटून जातील. सही आहे ना? हे बघा मित्रांनो पूर्ण हे बघा इथे ना मस्त पॉलिश वगैरे करून ठेवलेली मूर्ती. तर या ज्या मूर्त्या आहेत ना हे बघा मस्तपैकी कलर वगैरे करून ठेवल्यात. अशी पॉलिश करून ठेवल्यावरती थोडा कलर वगैरे करून ठेवला आहे. हे बघा प्राईज वगैरे मी तुम्हाला आता सांगत नाही, कारण की कलर केल्यानंतर प्राईज आपल्याला कळते. ह्या ज्या आहेत आता मित्रांनो रेडी नाही आहेत मूर्त्या. तर रेडी झाल्यावरती हवं तर मी परत येईल तुम्हाला दाखवण्यासाठी. आता तुम्हाला सॅम्पल बघून घ्या. जर कोणती मूर्ती तुम्हाला आवडली तर तुम्ही येऊन इथे ती घेऊ शकतात. खूप छान अशा मूर्त्या आहेत. हे बघा इथे सुद्धा आहेत मित्रांनो. अजून रेडी वगैरे नाही आहे, पुढे अजून पण लावायच्या बाकी आहेत. हे बघा मित्रांनो इथे रेडी मूर्ती आहे. हे बघा
आणि खूप छान छान अशा मूर्त्या आहेत. तर एक 10 ते 15 दिवसानंतर इथे सर्व मूर्त्या वगैरे लागल्या जातील. ओके, थोड्या दिवसांनी येऊन याल तर 10-15 दिवसांनी सर्व मूर्त्या इथे तुम्हाला पाहायला भेटतील. तर तुम्ही येऊन इकडे विकत घेऊ शकतात. विकत बोलतोय, सॉरी, खरेदी करू शकता. बाकी कॉन्टॅक्ट नंबर वगैरे, कॉन्टॅक्ट नंबर हा बघा इथे, मूर्तिकार सुनील धीरज पांचाळ यांचा कॉन्टॅक्ट नंबर इथे दिलेला आहे. बाकी हे इथे घनसंकुल अजून काही रेडी नाही. जसं मी तुम्हाला सांगितलं, एक 10 ते 15 दिवसामध्ये मी पुन्हा इथे येईल अपडेट देण्यासाठी. तेव्हा बघूया इथे किती काय रेडी झालेलं आहे. बाकी मित्रांनो, या साईडचा भागसुद्धा आहे. या साईडला सुद्धा घनसंकुल हे वर्कशॉप 2nd नंबरचं बिगेस्ट वर्कशॉप आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं, हे बघा इथे ताडपत्री वगैरे पडायला सुरुवात झाली, कारण प्रचंड पाऊस असतो मुंबईमध्ये. तर त्यामुळे बघा ताडपत्री वगैरे वरती टाकायला घेतलेली आहे. आणि बांबू वगैरे सुद्धा ऑलमोस्ट लावून झालेले आहेत. तर 10-15 दिवसामध्ये इथे आपल्याला गणपती पाहायला भेटेल. मोठे मोठे हाईट बघू शकतात मित्रांनो. 22 नाही, एक 25 ते 26 फूट वाटते मला ही हाईट. तुम्हाला किती वाटते कमेंट करून सांगा. बाकी हा होता घनसंकुल वर्कशॉपचा अपडेट. तर मित्रांनो, आता आपण चिवडा गल्लीमधून आतमध्ये आलो आहे. आणि मी जसं तुम्हाला सांगितलं, आज लालबागच्या राजाचं पाट्यपूजन सोहळा झालेला आहे. तर आता आपण बघूया की आपल्याला इथे काय काय बघायला भेटणार आहे. वाचू शकतात, लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ. आणि आपण आता इथे आलेलो आहे. आणि तिकडे बघा लोक वगैरे दिसत असतील, तर तिकडे मित्रांनो पाट्यपूजन झालेलं आहे. तर आता बघूया, आपण जवळ जाऊन मी तुम्हाला दाखवतो लालबागच्या राजाचं पाट्यपूजन. मित्रांनो, आम्हाला असं वाटलं की नाही इथे पाट्यपूजन सोहळा झाला आहे आणि हा मंडप त्याच्यासाठीच आहे. बट असं काही नाही आहे इथे. इथे बघा, तुम्ही बघू शकता, प्रत्येक लालबागकर आहे ना इथे लालबागच्या राजाचं दर्शन करून जातो. म्हणजे ते लोक मानतात की विसर्जन झाल्यानंतर सुद्धा लालबागचा राजा आमच्यासोबत आहे. तर इथे प्रत्येक जो जण येतो ना, प्रत्येक नागरिक, प्रत्येक रहिवासी इथे बघा दर्शन करून जातो. बघा, प्रत्येक जण आपल्या कामाला जाताना इथे दर्शन करून जातो. आता मी सुद्धा इथे दर्शन करतो आणि मग इथून जातो. आम्हाला असं माहिती कळाली की इथे नाही झालेलं आहे. आता मी जाऊन बघतो की कुठे दर्शन झालं. हे बघा, अमित भाऊ आता जातोय दर्शनाला आणि थोड्या वेळाने मी सुद्धा दर्शन करतो. आणि आम्ही जातो आणि बघतो की नेमकं कुठे झालेलं आहे आपला पाट्यपूजन सोहळा. बाकी अजून इथे बघा मंडप वगैरे अजून काही रेडी नाही आहे. 2 महिने आहेत आणि हे लोक एवढे फटाफट काम करतात की एका महिन्यामध्ये सगळं उभं करून टाकतात. तर आता इथे काहीच नाही बघा, सगळं रोड वगैरे चालू आहे वगैरे. अजून काही मंडप वगैरे इथे टाकलेला नाही आहे. तर आता जातो आणि दर्शन मी पण करून जातो आणि बघतो की कुठे पाट्यपूजन सोहळा हा झालेला आहे. मित्रांनो, आम्ही आता कांबी आर्ट्सजवळ आलेलो आहे. पण आम्हाला इथे कळालं आहे की कांबी आर्ट्स दादरमध्ये तिथे पाट्यपूजन सोहळा झाला आहे. आणि पाट्यपूजन सोहळ्यात आता आम्हाला बघता येणार नाही, कारण सर्व बंद वगैरे करून ठेवलं आहे. सो आता मला तुम्हाला दाखवता येणार नाही. इथे मी तुम्हाला फोटो दाखवते. फोटोमध्ये बघून घ्या मित्रांनो तुम्ही लालबागच्या राजाचा पाट्यपूजन सोहळा. कारण दादरला आता जाऊन मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्नसुद्धा केला असता, बट ना तिकडे आता आम्हाला इथले जे दादा आहेत त्यांनी सांगितले की तिकडे जाऊन सुद्धा तुमचा फायदा नाही, कारण तुम्हाला ते आता बघता येणार नाही. ते सगळं सकाळीच होऊन गेलेलं आहे. सो तुम्ही फोटोच्या द्वारे बघून घ्या पाट्यपूजन सोहळा. बाकी व्हिडिओ कसा वाटला, हा पहिला अपडेट व्हिडिओ होता मित्रांनो. परेल वर्कशॉप, घनसंकुल वर्कशॉप आणि लालबागचा पण मला कळाला म्हणून मी दाखवायचा प्रयत्न केला तुम्हाला. बाकी व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि पार्ट 2 बनवण्यासाठी मित्रांनो मी एक 10 ते 15 दिवसानंतर परत येईल. जर तुम्हाला पार्ट 2 हवा असेल तर कमेंट करून नक्की सांगा. मी भेटतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. आणि हां, कमेंटमध्ये गणपती बाप्पा लिहायला विसरू नका. बाय बाय, टाटा, गुड बाय.